सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद हे गेले 2 ते 3 वर्ष आहे. पण आता याच पदावरून पक्षात प्रचंड खदखद सुरू झाली, इतकी की आता ती उघड बाहेर दिसू लागली आहे. एकीकडे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर हे पक्षात मोठा बदल घडवण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे पक्षाच्या एका नेत्याने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी करत खळबळ उडवून दिली आहे. एवढंच नाही तर तटकरे पटेल यांना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची आहे का असा सवालही उपस्थित करत तटकरेंसह प्रफुल्ल पटेल यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले. दरम्यान प्रवक्ते उमेश पाटलांनी केलेल्या पोस्टमुळे देखील चर्चांना उधाण आलंय. एकूणच आता राष्ट्रवादीत तटकरेंसह पटेलांविरोधात सूर असल्याचं दिसतंय. याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर आज घडलं असं की नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात तक्रारींचा सूर आवळलाय. तटकरेंसह प्रफुल्ल पटेल यांच्यावर एक गंभीर आरोप केलाय. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की पक्ष संघटनेसाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी आणि अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी स्वतः अजितदादांची इच्छा होती. 15 नोव्हेंबर रोजी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी जेव्हा अजितदादांशी आमची भेट झाली, मी जगदंबा मातेची शपथ घेऊन सांगते की दादांनी तेव्हा सांगितलं होतं की मी प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे, असं ठोंबरे पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. एवढाच नाही तर तटकरे हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून निवडीचे पत्र देतानाही दिरंगाई व्हायची असा आरोप ठोंबरे यांनी केलाय. अजितदादांनी सांगून सुद्धा कार्यकर्त्यांना डावललं जायचं. पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा. त्याचबरोबर उमेश पाटील यांनी जी फेसबुक पोस्ट केली आहे ती वास्तवतेला धरून केली आहे. या जुन्या सहकाऱ्यांनी दादांसोबत प्रामाणिकपणे उभं राहायला पाहिजे होतं, ते तेव्हा उभे राहिले नाही. आता सुनील तटकरे असतील व प्रफुल्ल पटेल यांनी दादा गेल्यानंतर पवार कुटुंबियांसोबत खमक्यापणाने उभं राहायला पाहिजे होतं. सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायला पाहिजे होतं आणि सुनेत्रा वहिनींचे सर्वांनी नेतृत्व स्वीकारलंय. त्यामुळे पक्ष ताब्यात घेण्याची ही लढाई करण्यापेक्षा त्यांनी पवारांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहावं. तुम्ही पवार कुटुंबियांना का त्रास देतात असा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला. तटकरेंनी प्रदेशाध्यक्ष पद सोडावं अशी मागणी देखील त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केली आहे. बरं, फक्त ठोंबरे पाटीलच नाही तर यात आणखीन एक नाव जोडलं गेलंय, ते म्हणजे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि प्रवक्ते उमेश पाटील. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट टाकली आहे, ज्यात त्यांनी लिहिलंय की दादांच्या नावावर, दादांच्या विश्वासावर आणि दादांनी दिलेल्या संधीवर आयुष्यभर मोठे झालेले काही लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करत असतील तर मनात प्रश्न निर्माण होतो की यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का. पुढे ते असंही म्हणाले की सुनेत्रा वहिनींना स्वतःच्या दुःखात शांत बसण्याचीही उसंती मिळाली नाही. अश्रू पुसण्याआधीच पक्षाची आणि सरकारची प्रचंड जबाबदारी त्यांना खांद्यावर घ्यावी लागली. आता पाटील यांनी पोस्टमध्ये कोणाचंही थेट नाव घेतलेलं नाहीये, त्यामुळे हा रोख नेमका तटकरे पटेल यांच्याकडे आहे की आणखीन कोणाकडे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. पण टायमिंग पाहता अनेकांना यात संकेत दिसतात. तर या सगळ्या घडामोडींची सांगड घातली तर एक चित्र स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीत सध्या 2 गट तयार झाल्यासारखं दिसतंय. एका बाजूला सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांचा गट आहे, जो प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार संघटनात्मक बदल घडवू पाहतोय आणि ज्यात तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत नाराजी असलेला गट देखील आहे, ज्यांचं प्रतिनिधित्व रुपाली ठोंबरे पाटील आणि कदाचित उमेश पाटील करत असल्याचं दिसतंय. एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे या आधीच पक्षात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार, पार्थ पवार असा एक अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची चर्चा होती. तुम्हाला ते प्रकरण तर आठवतच असेल. निवडणूक आयोगाला झालेला परस्पर पत्रव्यवहार, तसेच सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीला पक्षातून आव्हान देण्यात आलं होतं आणि त्यावरून तटकरेंनी आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ असं वक्तव्य केलं होतं आणि यातूनच पक्षातला अंतर्गत ताण स्पष्ट दिसून येतो. आता या सगळ्या घडामोडींवरून बोललं जात आहे की प्रदेशाध्यक्ष पदात लवकरच बदल होऊ शकतो. त्यामुळे प्रशांत किशोर यांचा सल्ला सुनेत्रा पवार प्रत्यक्षात उतरवतात का आणि तसं झाल्यास तटकरे पटेल गट कशी प्रतिक्रिया देतो हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? राष्ट्रवादीत खरंच प्रदेशाध्यक्ष बदलणार का की हा फक्त अंतर्गत दबावाचा खेळ सुरू आहे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.